आता थेट जाणार आहोत राजघाटावरती, जिथे व्लादिमीर पुतीन हे दाखल झालेले आहेत। आजच्या नियोजित कार्यक्रमाचा भाग म्हणून आपण बघतोय व्लादिमीर पुतीन हे दाखल झालेले आहेत। राजघाटावरची ही दृश्य आपण बघत आहोत। यावेळेला सर्व महत्त्वाचे मंत्री हे देखील त्यांच्या सोबत आहेत, त्यांचे महत्त्वाचे अधिकारी हे देखील सध्या त्यांच्या सोबत आहेत। अतिशय विशेष अशी सुरक्षा बाळगली जाते पुतीन यांच्या या दौऱ्यादरम्यान। तर पुतीन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजघाटावरती पोहोचलेले आहेत। राजघाटावरची ही थेट दृश्य आपण बघतोय। राष्ट्रपिता अशी ज्यांना उपाधी दिली गेली ते महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि आदरांजली वाहण्यासाठी म्हणून राजघाटावरती पुतीन दाखल झालेले आहेत। नुकताच एक राज्य शिष्टाचाराप्रमाणे औपचारिकतेचा कार्यक्रम, औपचारिक स्वागताचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत अर्थातच त्यांचे महत्त्वाचे सर्व अधिकारी आणि भारतीय अधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावरती पोहोचलेले आहेत व्लादिमीर पुतीन। तेव्हाची इथे दृश्य आपण पाहतो आहोत। आज संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर राजघाटावरील या कार्यक्रमानंतर व्लादिमीर पुतीन यांची एक महत्त्वाची शिखर परिषद पार पडणार आहे। हैदराबाद हाऊस इथे वार्षिक शिखर परिषद जिचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या काळामध्ये भारत मंडपम या ठिकाणी भारत रशिया फोरमची ही एक महत्त्वाची बैठक ही पार पडणार आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींकडनं खास अशा स्वरूपाच्या मेजवानीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आपण बघतोय व्लादिमीर पुतीन दाखल होत आहेत, तेव्हाची ही दृश्य आहेत। त्यांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। राजघाटावरती कशा पद्धतीनं हे नियोजन जे असेल, कशा पद्धतीनं इथून पुतीन जातील याची माहिती अधिकारी एकमेकांना देताना आपल्याला पाहायला मिळतात। भारतीय अधिकारी या संदर्भातली माहिती हे रशियन अधिकाऱ्यांना देत आहेत आणि त्यासाठीचा पुष्पचक्र हे देखील रशियाच्या वतीनं आलेलं आहे आणि ते देखील तयार असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। राजघाटावरती पुतीन दाखल होत आहेत आणि त्या ठिकाणी नेमकं संपूर्ण कशा पद्धतीनं ते जाणार, त्यासाठीचा मार्ग कोणता आहे, कशा पद्धतीनं तो आखलेला आहे याची माहिती ही भारतीय अधिकाऱ्यांकडून दिली जाते। त्याप्रमाणे आता पुतीन या ठिकाणी दाखल होतील आणि दिलेल्या मार्गाने ते इथे पोहोचतील। त्या ठिकाणी एका कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। भजन गायन या ठिकाणी सुरू आहे। राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे। वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे। पर दुखे उपकार करे तोए मन अभिमान नाने रे।
हाथ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे समदृष्टीने तृष्णा त्यागी परस्त्री जेने मात रे जिव्हा थकी असत्य न बोले परधन नव झाले हात रे वैष्णव जन तो ते